रायगड जिल्ह्यातील चर्चित चोंडी मारहाण प्रकरणात अखेर मोठी घडामोड घडली आहे। शिंदे गटाचे नेते आणि माजी समाज कल्याण सभापती दिलीप भोईर उर्फ छोटम शेठ यांना तळोजा कारागृहात रवाना करण्यात आलाय। रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास अलिबाग जिल्हा रुग्णालयातून पोलीस व्हॅननं छोटम शेठ यांना तळोजाकडे नेण्यात आलं। जिल्हा रुग्णालय आणि पोलीस विभागाने या हालचालीची अधिकृत पुष्टी केली आहे। 30 ऑक्टोबर रोजी न्यायालयानं छोटम शेठसह 21 आरोपींना 7 वर्षाची सक्त मजुरी आणि दंडाची शिक्षा ठोठावली होती। शिक्षा ठरल्यापासून भोईर रुग्णालयात दाखल होते, पण गुरुवारी रात्री पोलिसांनी अचानक त्यांना डिस्चार्ज देऊन तुरुंगात हलवलं। चोंढे गावात झालेल्या राजकीय वादातूनच ही मारहाण झाली होती। न्यायालयानं साक्षी आणि पुरावे तपासून छोटम शेठ यांना दोषी ठरवलं। भोईर हे स्थानिक राजकारणातील प्रभावशाली नेते। शेतकरी कामगार पक्षातून राजकीय कारकीर्द सुरू करून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। नंतर भाजपमधून हकालपट्टी झाल्यानंतर ते शिंदे गटात दाखल झाले। भोईर यांच्या तुरुंगवासानंतर शिंदे गटात एक प्रकारचं अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालंय। नागरिकांनी न्यायालयीन निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे, तर विरोधकांनी या निकालाचं स्वागत करत म्हटलं न्याय जिंकला। दरम्यान भोईर यांच्या कायदेशीर सल्लागारांनी सांगितलं आहे की या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल करण्याची तयारी सुरू आहे। रायगडच्या राजकारणात पुन्हा एकदा हलचल निर्माण झाली आहे आणि सगळ्यांच्या नजरा आता प्रकरणाच्या पुढच्या टप्प्यावर खिळल्यात। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।